आलेल्या प्रसंगाला तर सगळ्यांनी सामोरं गेलंच पाहिजे. पण मला अजून सुद्धा कळत नाही की तो रतन कत्रीचा मटका सुद्धा फुटत नाही. हो, ह्यो पेपर कसा फुटला? आज जाता जाता दोन मुलं म्हणली पाठीमागचा पेपर फुटला, आजचा पेपर फुटणार नाही कशाहून. तर इतका मानसिक त्रास आम्हाला झाला आणि मुलांना पण झाला. आम्ही पुस्तक वगैरे सगळी देऊन टाकलेली होती. ती आम्ही पुन्हा नंतर ती जमवाजमवी करून पुन्हा त्यांना त्या प्रवाहात आणायचं. त्याच्यामुळं आम्हाला इतका त्रास झाला, त्याच्यात डबल त्या मुलांना त्रास झाला. कसं आहे, पहिला जो चान्स असतो त्याला ती नेटानं अभ्यास केलेला असतो आणि नंतरच्या ह्याच्यात जरा डिप्रेशनमध्ये जाऊन आता बघूया काय होते ते. नीट परीक्षा पेपर फुटीनंतर पुन्हा एकदा फेर परीक्षा आता होत आहे. तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी पालकांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्यासोबत काही पालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, नीटची परीक्षेचं पेपर फुटीनंतर आता पुन्हा एकदा ही परीक्षा होत आहे. तुम्ही पालक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती, काय सांगा? आमचे विद्यार्थी पहिल्या वेळेला चांगला अभ्यास करून त्यांनी पेपर दिले. अगदी 10 दिवस रिलॅक्स झाले होते. आम्ही पण रिलॅक्स झालेलो होतो. 10 दिवसाच्या नंतर मध्येच पेपर फुटल्याला त्यांचं हे झालं. तर इतका मानसिक त्रास आम्हाला झाला आणि मुलांना पण झाला. आम्ही पुस्तक वगैरे सगळी देऊन टाकलेली होती. ती आम्ही पुन्हा नंतर ती जमवाजमवी करून पुन्हा त्यांना त्या प्रवाहात आणायचं. त्याच्यामुळं आम्हाला इतका त्रास झाला, त्याच्यात डबल त्या मुलांना त्रास झाला. आणि पहिल्यांदा जसं ते म्हणतात तसं ती पहिल्या जोमानं जसं माणूस खेळतो तसा पुन्हा खेळायचं म्हटलं तर त्याला त्रास होतो. आणि त्यात कसं आहे, ज्या विद्यार्थ्याला आता ज्यादा मार्क पडणार आहे त्याचं जर नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण? शासन जबाबदारी घेणार आहे का? ठीक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतील ते विद्यार्थ्यांना चान्स मिळाला म्हणू आपण, त्यांना मार्क वाढवायसाठी. पण ज्यांना ज्यादा पडली त्यांना कमी पडली तर त्याला जोखमदार करावं. ह्याच्या अगोदर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आता जर ह्या टेन्शनमध्ये ही जर असं काय घडायला लागलं तर त्याचं काय करायचं? त्यासाठी देशाचा शिक्षण मंत्री हा शिकलेला असावा, क्वालिफिकेशन असावं आणि अशा ह्याच्यातनंच ती निवडलेली लोकं असावीत. तर पुन्हा एकदा ही परीक्षा होते, काय सांगा? आता काय ह्याला आता आम्ही सामोरं गेलोच. आता मुलं परीक्षा देत आहेत, आता बाहेर येतील आणि त्या पद्धतीनं आता अभ्यास तर मुलांनी केला आहे कंटिन्यू. सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत मुलं बसत होती कंटिन्यू. पण आता मुलांची मानसिकता ठेवणं ही पालकांची जबाबदारी म्हणून आम्ही केलेली आहे. आता परीक्षेला सामोरे जाताना त्यांना आम्ही व्यवस्थित घालवले. आता कसे पेपर देऊन परत येत आहेत, काय होतंय काय त्यात त्यांना आता ती बघू. काय सांगाल सर, पुन्हा एकदा परीक्षा होते, तुम्ही पालक म्हणून तुम्ही काय सांगाल? एक पालकांना आणि मुलांना हे फायदा एक आहे आणि तोटा बी आहे. कारण पालकावर सगळं जमवाजमवी करणं पुस्तकापासून आणि शाळेतून मुलं घरी गेलेली आहेत. घरी गेल्यानंतर ते 12वी परीक्षा झाली का सगळं अभ्यास टाकून कोण मामाच्या गावाला जाणं, कुठं पाहुण्याच्या गावाला जाणं, लग्न अटेंड करणं असतं. पुन्हा परीक्षाचं पेपर फुटल्यानंतर त्यांना मानसिक धक्का एक प्रकारचा बसलेला आहे. आणि पुन्हा परीक्षाचं वेळापत्रक आल्यानंतर पुन्हा तयारी करणं म्हणजे काही जणाला फायदा, काही जणाला तोटा. तुमचा व्यवसाय काय? आम्ही शेतकरी आहे. आम्ही आटपाडीचा, माझं नाव सुभाष कदम आहे. तुम्ही एक शेतकरी म्हणून विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने लक्ष दिलं आहे? आम्ही शेतकरी असल्यामुळं विद्यार्थ्यांनी आता शेती क्षेत्र हे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्या क्षेत्रात आणि भांडवलावर झाल्यामुळं मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि त्यांचं आयुष्य घडवणं हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला परीक्षा रद्द झाली त्यामुळे तुमच्या मुलांवर काय परिणाम झाले होते, कसे तुम्ही पालक म्हणून सावरले? नाही काय झाले त्याच्यावर डोकं म्हणजे 4 दिवस जेवणाकडे लक्षच नसायचं आमचं. हे असं का घडावं, असं घडायला नाही पाहिजे होतं. आणि विद्यार्थ्यांना मी मानसिक धक्का बसलेला होता ना. अचानक ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? अचानक घेण्यात आल्यावेळेला काही वेळेला जरा मन नर्वस पण झालं आणि आन्सर की एक येत असते, त्यामुळे आपली मार्क कुठं पडते ही कळाली. मग काही वेळेला कमी आहे ती पुन्हा चान्स बी मिळाला. असं दोन्हीकडं फायदा अधिक तोटा असं पण आहे. काय आव्हान करणार तुम्ही पालक म्हणून? पालक म्हणून ही परीक्षा ही जास्तीत जास्त कडकच व्हावी आणि पेपर फुटी ही बंद व्हावी. त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांवर हां काय परिणाम होतो? नाही, त्यामुळे विद्यार्थ्यावर ही परिणाम होते. काही विद्यार्थ्याची आत्महत्या करतात. गोरगरिबाची मुलं एकदम गरिबीतनं शिकतात, त्यांनाही मानसिक धक्का बसतो ना. त्यामुळं असं होऊ नये देशात कुठं. परीक्षा ही परीक्षेच्या पद्धतीनं झालीच पाहिजे आणि ह्याचा वेगवेगळा विभाग एक तयार झाला पाहिजे देशात, परीक्षा घेणाराचा सगळं जिथल्या तिथं. तर तुम्ही काय सांगाल पालक? तर परीक्षा कसं आहे, डबल घेतल्यामुळं पालकांना आणि मुलांना पण त्रास झालेलाच आहे. तर दुबार परीक्षा असं परत
दुसऱ्या वेळेस तर असं संकट येऊ नये हीच माझ्याकडे फक्त अपेक्षा आहे. विद्यार्थी मुलगा आहे की मुलगी आहे? कोण आहे? मुलगा आहे. पेपर जेव्हा रद्द झाले तेव्हा काय विद्यार्थ्यांनी तुमच्यात काय परिस्थिती? रद्द झाल्यामुळे मुलगा कसा आहे पहिल्यांदा दिल्यामुळे परीक्षा सोपी गेली बोललं आणि नंतर आता डबल परीक्षा आता कशी देतात कशी आता आल्यानंतरच समजणार आहे. त्यामुळे ही जे झालेलं आहे ते म्हणजे एक आमच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे तोटा जाईल. असे पेपर जर फुटायला लागले तर तरी मुलांच्यावर बी परिणाम होतातच, पालकांचे बी परिणाम होते. व्हायला नाही पाहिजे. काय असेल ते काय एकाच वेळेस म्हणजे परीक्षा व्हायला पाहिजे, दुबार परीक्षा होऊ नये ही अपेक्षा आठवडेवाडी. मी पालक म्हणून काय सांगतो? आता पालक म्हणून सांगायचं म्हटलं तरी बऱ्याच गोष्टी आहेत त्या, पण आता कसं आहे माहिती आहे का, आता आलेल्या प्रसंगाला तर सगळ्यांनी सामोरं गेलंच पाहिजे. पण मला अजून सुद्धा कळत नाही की तो रतन कत्रीचा मटका सुद्धा फुटत नाही. हो, हे पेपर कसा फुटला आणि ह्याच्या पाठीमागं किती मोठं षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागचे जे षडयंत्रापर्यंत सरकारनं बी गेलं पाहिजे, सरकारनं ह्यातनं बोध घेतला पाहिजे आणि सरकारनं याच्यापेक्षा अति कडक कसं होईल हे बघितलं पाहिजे. आता ही परीक्षा कशी असते, हे गरिबाच्या दृष्टीनं एक चांगली परीक्षा आहे, कारण गरिबाला पैसे नसतात, हीच परीक्षा देऊन त्याला पुढे जायचं असते. श्रीमंताला काय तो कुठल्याही मार्गानं मॅनेजमेंट कोट्यातनं सुद्धा पैसे भरून तो सीट घेऊ शकतो, पण गरिबाला हा चान्स नसतो. गरिबाला हा एकमेव चान्स आहे, ह्या चान्सला सुद्धा आज धक्का लागला आहे. तर आता सरकारनं याची जबाबदारी घ्यावी आणि यातून काय मार्ग निघतोय का ते बघावं. पण खरोखर हे वाईट झालं. काही विद्यार्थी मानसिक संतुलन त्यांचं बिघडलं होतं, टेन्शन आलं होतं. पालक म्हणून तुम्ही कसं त्यांना सांगता? नाही, आता कसं आहे, आमची मुलगी होते तिनं परीक्षा दिली होती, ती खुशीत होती. पण ज्यावेळेला हे पेपर एक 8-9 दिवसानंतर कळले फुटलेले, त्यावेळेला तिला सुद्धा त्रास झालाच. त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा तिची समजूत काढताना सुद्धा आम्हाला सुद्धा तो भयंकर त्रास झाला आहे. समजूत काढताना आम्ही तिची समजूत काढायची की परत आम्हाला सुद्धा पश्चाताप व्हायची वेळ आली. घरातल्या घरात जरा थोडंसं शिव होतं आहे, त्यातून सुद्धा परत ती परीक्षेला जायची सामोरे म्हटल्यानंतर तिनं थोडासा केला अभ्यास. पण आता बघू काय होतं आहे. ती आता कसं आहे, पहिला जो चान्स असतो त्याला ती नेटानं अभ्यास केलेला असतो आणि नंतरच्या ह्याच्यात जरा डिप्रेशनमध्ये जाऊन आता बघूया काय होतं आहे. ते पुन्हा एकदा ही परीक्षा होणार आहे ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? नाही नाही, आता परीक्षा जर व्हायची असेल तर ती परीक्षा न देण्यात हे आहे इंटरेस्ट आहे. आणि काय मला सांगा की कसं शक्य आहे, काय मुलं अभ्यास करणार आहे, कसं सामोरं जाणार आहे ह्या परीक्षेला? संपला विषय, संपतोय ना. आता जर घडले तर आता शक्यच नाही ते. यापुढे जर असे प्रकार घडायला लागले तर काय सांगाल? ह्या पुढे जर प्रकार घडायला लागले तर हे संपूर्ण ही यंत्रणा बंद ठेवावी आणि 12वीच्या मार्कावरतीच ॲडमिशन द्यावी एवढीच अपेक्षा आहे आता. पालक म्हणून आता आम्हाला असं वाटतंय, आता हे रिव्हिजन चाललंय मुलांचं. पहिल्या परीक्षेत मुलं परीक्षा देऊन रिलॅक्स चालते. आत्ता आज जर बघितलं, पालकांना टेन्शन आहेच, मुलांना बी टेन्शन आहे. आज जाता जाता 2 मुलं म्हणली पाठीमागचा पेपर फुटला, आजचा पेपर फुटणार नाही कशाहून. हे असं मुलांचं बी संभ्रममध्ये आहेत आणि पालकसुद्धा आज टेन्शनमध्ये होते. आणि मुलं ऐन गेटवर जायच्या टायमाला की पोलीस प्रशासन ही ती ह्यांना बघून सुद्धा पोरं जरा दबकून गेलेले येतात. काय वाटतं मग पालक म्हणून तुम्ही कसं सावरला मुलाला? आम्ही मुलाला आधी, मी इथं मुलाला आमच्या घेऊन आलो बाहेर. त्याला आधी मी सगळं समजावून सांगितले की अर्धा तास बाहेर घेऊन त्याला थांबवलं. ही सिक्युरिटीसाठी थांबल्यात, यांचा काही संबंध नाही, काही नाही. हे अनाऊन्सिंग करतात, तिथं रस्त्याला गर्दी उद्या वगैरे, किंवा एखाद्या मुलाला त्याचा सीट नंबर भेटावा किंवा त्याचा ह्याचा रूम नंबर भेटावा ह्यासाठी म्हटलं ते अनाऊन्समेंट करतात. त्याच्यावर काही जाऊ नकोस. त्याला शांत बसून थांबवून थोड्या वेळानं मी पाऊण तासानंतर त्याला मी आत पाठवलं. मी संतोष नामदेव खरमाडे तासगाववरून. आता आम्ही कन्याला घेऊन आलेलो आहे. आम्ही सकाळी इकडे 11-11:30ला पोचलो तर ते मुलं संभ्रममध्ये आहेत. मुलांना गेल्या वेळेला परीक्षा झाली त्यावेळेला लोकांना आता समजा की ज्यांची MBBS पूर्ण झालं आहे त्या मुलांना आता समजा की बाबा माझे मार्क पूर्ण झालेत, मी MBBSला घेऊ शकते. तर आता समजा की पेपरमध्ये समजा नवीन काढला तर त्या मुलांना मार्क कमी पडले तर ती मुलं म्हणजे टेन्शनमध्ये राहणार. रद्द झाली, परत परीक्षा सुरू झाली. पालक म्हणून तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये कसा? आता पालक म्हणून आम्ही सांगू इच्छितो की आमच्या मुलं आता समजा की टेन्शनमध्ये आहेत. ती मुलं आता त्यांच्या डोक्यात संभ्रम असा आहे की पेपर आता समजा की ज्या मुलांनी MBBS पूर्ण झाले त्या मुलांना समजा आता मार्क कमी पडली तर तिने करायचं काय, त्यांनी दात कुऱ्हाड मागायची. तर ह्याच्यावर शासनानं आता मागच्या वेळेला पेपर फुटला, आता ह्या वेळेला पेपर फुटणार नाही कशावर? तुमच्या मुलीची परिस्थिती कशी होती यापूर्वी? आता मागच्या वेळेला माझ्या मुलीला
घरी क्लास लावून सुद्धा माझ्या मुलीला 480 मार्क पडले होते. तर ह्या वेळेला सुद्धा ती म्हटली की पप्पा आता मला मी टेन्शनमध्ये आहे, मला काय सांगता येत नाही की मार्क म्हणजे आता कसा पेपर येईल किंवा काय होईल सांगता येत नाही. तरी पण मी म्हटलं बाबा तुला बेस्ट ऑफ लक म्हटलं, तू शांत एकदम व्यवस्थित 15 मिनटं जास्त दिले शासनानं, शांतने घेऊन तू पेपर व्यवस्थित दे आणि शांत बुद्धीनं बाहेर ये म्हटलं. काय आव्हान करणार विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना आम्ही एवढंच आवाहन करेन की बाबा मुलांनी आता शांत शिद्धेने आपले जे काय मार्क येतील ते घेऊन शांत राहून आपल्याला जे येतील त्याला असं MBBSला ह्याला त्यांनी ॲडमिशन घ्यावं, नैराश्य टाळून की कुणावरही आरोप न करता आपले पद्धतीनं ॲडमिशन घ्यावं आणि पुढची वाटचाल करावी. त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. काही विद्यार्थी चांगल्या मार्काने पास व्हायची शक्यता होती, पण पुन्हा परीक्षा चालू झाल्यामुळे काय सांगा? आता ज्या मुलांना अपेक्षा होती ते अपेक्षा मुलांचं भंग होणार. कारण ज्या मुलांनी समजा की MBBSचं पूर्ण केले त्या मुलांना समजा की आता तर नाही झालं तर ते पालक संभ्रममध्ये राहणार, ते राहणार आणि मुलंही संभ्रममध्ये राहणार की बाबा मी एवढी मार्क पाडली, आता पेपर येतोय कसा ह्यावर अवलंबून राहिलं. काय सांगू तुम्ही पालकांना? सध्या मुलांच्या समोर द्विधा स्थिती आहे. कारण परवा झालेली परीक्षा पेपर फुटे, आता हा येणार पेपर कसा येतोय काय ह्या चिंतेतच मुलं आत प्रवेश केलेत. मुलं द्विधा स्थितीमध्ये आहेत. शेवटी मार्क कशी पडतील काय त्याच्यावरती मुलांचं भवितव्य अवलंबून आहे. तुमच्या मुलाला जर मार्क जास्त पडले किंवा कमी पडले, पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया कशी असणार? काय आता जर येईल त्या परिस्थितीला सामोरं जावंच लागणार आहे, त्याला पर्यायच नाही. आता जे टॉपला येणारे विद्यार्थी होते तर त्यांना मार्क कमी पडले, तर पालकांना काय आव्हान करणार? आता त्याला काय पर्याय नाही. परिस्थिती जशी आहे तशी आता कसं डबल परीक्षा झालेली आहे, त्यामुळं शेवटी आता कुठं जर जाऊन काय करावं लागणार आहे. काहीच मुलांच्या हातातच काही नाही. शेवटी पालकांनी येईल त्या येईल त्या परिस्थितीत पेपर फुटीसारखे प्रकार आहेत. तुम्ही पालक म्हणून विद्यार्थ्यांना काय सांगा? पेपर जे फुटतात याबद्दल काय वाटते तुम्हाला? हे अशा गोष्टी व्हायलाच नाही पाहिजेत. मुळात पेपर फुटी हे जे आहे हे सतत पेपर फुटतात, म्हणजे याला कारण काय? हे ह्याच्या पाठीमागं सूत्रधार आहेत ते रोखणं गरजेचं आहे. कारण शासनाच्या माध्यमातून पेपर निघतोय आणि फुटतोय त्यांच्याकडूनच म्हणल्यानंतर हे चुकीचं आहे. आणि सर्वसामान्य घराण्यातल्या मुलं ज्या ज्यावेळी कष्ट करून शिकण्यासाठी प्रयत्न करतात, आटोकाट प्रयत्न करतात, अशा मुलांच्या दृष्टिकोनातून ही फार मोठं गंभीर बाब झाली पेपर फुटी. परीक्षा आता आज पुन्हा झाली, मला आनंद व्यक्त होतो का काय वाटतं? आनंद तर मुळीच नाही. एकदाच पेपर होऊन त्याच्यावरती निकाल आणि पुढच्या प्रक्रिया व्हायला पाहिजेत, तशा झालेल्या नाहीत. मुलांच्या समोर फार मोठा गंभीर प्रश्न आहे. आता येणारा पेपर कसा येतोय काय येतोय ह्या चिंतेतच मुलं गेलेत, प्रवेश केलेत. तर हे होते पालक ज्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवले होते. तर त्यांच्यामध्ये या परीक्षेसंदर्भात वेगवेगळे संमिश्र प्रतिसाद आपल्याला मिळत आहेत. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.